एसटी दरवाढीच्या विरोधात विरोधक रस्त्यावर तर अशोक चव्हाण म्हणतात वाढ गरजेची। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाही। अशातच नव्यानं सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने तब्बल 15% एसटी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। याशिवाय 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीचं भाडेवाढ देखील होणार आहे। महागाईमध्ये होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना हा मोठा फटका असला तरी सत्ताधारी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र एसटी भाडेवाढीचं समर्थन केलं आहे। चांगल्या सुविधा देण्यासाठी भाडेवाढ गरजेची असल्याचं अशोक चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। भाडेवाढी असं की सेवा चांगली लागत असेल तर त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याला लोकांनी साथी दिली पाहिजे। त्यामुळे सगळीकडे तिकीट, विमानाची तिकीटं वाढतात, रेल्वेची तिकीटं वाढतात, त्या बसही सुद्धा अनेक वर्षानंतर होणारी भाडेवाढ आहे। मला काही चुकीचं वाटत नाही। चांगली सेवा मिळावी ही त्यातून निष्पन्न झालं पाहिजे, महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, नांदेड।